नमस्कार. आत्ताच अभिनेते धर्मेंद्र आपल्या सगळ्यांना सोडून गेले. त्यांचा जीवन प्रवास कसा होता ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. खूप सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. एखाद्या माणसाचं आयुष्य किती विलक्षण असू शकतं. कोणाला ठाऊक होतं, पंजाबच्या एका छोट्याशा गावातला धुळीने भरलेले रस्ते ओलांडणारा साध्या घरात वाढलेला धर्मेंद्र एके दिवशी भारत देशाच्या रुपेरी पडद्यावर सदैव चमकणारा तारा बनणार आहे. ही कथा आहे धर्मेंद्र यांच्या जीवनाची कथा. संघर्ष, प्रेम, भाग्य आणि आत्मविश्वास यांनी मिसळलेली एक प्रेरणादायी सफर. पंजाबमधील नरसाली गाव. सकाळचा गोंगाट करणारे कोंबडे, हिरव्या शेतात धुक्यात हरवलेली रेषा, एक साधं शेतकरी कुटुंब. त्यात धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी झाला. धर्मेंद्र यांचं संपूर्ण नाव धर्मेंद्र सिंह देओल असे होते. धर्मेंद्र लहानपणी अतिशय लाजरा, शांत, पण मनात मात्र एक वेगळंच विश्व. शाळेत बसूनही त्याचं लक्ष सिनेमातच. त्यामुळे थिएटरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, मधुबाला यांचे पोस्टर पाहून तो भारावून जायचा. आईने अनेकदा विचारलं, बेटा तुला इतका सिनेमा का आवडतो? तर तो लाजत म्हणायचा, मला माहीत नाही. दिवस असेच पुढे जात होते. तरुण वयात धर्मेंद्रने पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी धरली. साधी नोकरी, साधं जीवन, पण मनात मात्र वादळ. त्याच्या डायरीत तो लिहित असे, मी एके दिवशी पडद्यावर दिसेन, लोक टाळ्या वाजवतील, मी नायक बनेन. कुटुंबाला सांगितलं तर हसतील म्हणून त्यानं त्याचं स्वप्न मनातच ठेवलं. एके दिवशी वर्तमानपत्रात त्याच्या डोळ्यासमोर एक जाहिरात चमकली, फिल्मफेअर टॅलेंट हंट. फक्त तेवढंच वाचून त्याच्या हृदयाची धडधड बदलली. हीच माझी संधी आहे. पैसे नव्हते, ओळखी नाहीत, परंतु इच्छाशक्ती प्रचंड. ट्रेन बदलली आणि तो निघाला मुंबईकडे. मुंबईत उतरल्यावर त्याच्या पायाजवळ वाऱ्याची जोरात झुळूक आली. जणू शहर म्हणत होते, स्वागत आहे वीरू, तुझी वाट इथेच आहे. पहिल्या काही महिन्यात भूक, गरिबी, स्ट्रगल, ऑडिशन्स, नकार, पण धर्मेंद्र थांबला नाही. 1960मध्ये शेवटी त्याला पहिला ब्रेक मिळाला. चित्रपट फारसा चालला नाही, पण धर्मेंद्र लक्षात राहिला. दिग्दर्शकाच्या बैठकीत चर्चेत एकच वाक्य असायचे, हा मुलगा मोठं काहीतरी करणार. कॅमेऱ्यासमोर पहिल्या दिवशी तो घाबरलेला, पण ॲक्शन म्हटलं की चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असायची. कॅमेरामॅन म्हणाला, हा मुलगा पुढे जाऊन नक्कीच मोठा सुपरस्टार होणार. बंदिनी, अनपढ सारख्या चित्रपटांनी धर्मेंद्रचे नाव घराघरात पोचलं. परंतु खरा टर्निंग पॉईंट ठरला फूल और पत्थर. त्यातील शर्ट काढण्याचा प्रसिद्ध सीन. थिएटरमध्ये महिलांनी शिट्ट्या मारल्या, टाळ्यांचा गडगडाट झाला. धर्मेंद्र आता फक्त अभिनेता नव्हता, तर तो सुपरस्टार झाला होता. 1960च्या उत्तरार्धात त्यांची भेट झाली ड्रीम गर्ल हेमा मालिनीशी. पहिल्या शूटिंगच्या दिवशी धर्मेंद्र तिच्या साधेपणाने मोहित झाला. सेटवर छोटीशी नजरभेट, त्यातच प्रेमाचं बीज. हेमा गोड स्वरात, तुम्ही खूप शांत आहात अशी म्हणाली. धर्मेंद्रच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू, पण मनात खूप काही चाललेलं होतं. त्यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांच्या हृदयात सरळ उतरली. जुगनू, सीता और गीता, शोले, ड्रीम गर्ल यांसारख्या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनविले. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं होतं प्रकाश कौर यांच्याशी 1954मध्ये. तेव्हा तो वयाच्या फक्त 19 वर्षाचा होता. या अनुभवात त्यांनी सनी देओल, बॉबी देओल आणि मुली विजेता व अजिता असं 4 मुलांना जन्म दिला. त्यांचा हा कुटुंबबंध भाग काळाच्या सुरुवातीपासून राहिला. जेव्हा धर्मेंद्रने चित्रपटात प्रवेश केला व स्टार बनला, तेव्हा देखील प्रकाश कौर हे त्यांच्या कुटुंबाची आधारशिला राहिली. 1970च्या दशकात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकत्र अनेक चित्रपटात काम करू लागले, जसे की शोले, सीता और गीता, जुगनू इत्यादी. शूटिंग दरम्यान त्यांच्यात प्रेम जडले, परंतु धर्मेंद्र आधीच विवाहित होते, त्यामुळे हेमाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. परंतु सगळ्यांचा विरोध झुगारून 1980मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केले. या लग्नामुळे प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचे संबंध बिघडले. तरीही धर्मेंद्रने प्रकाश कौर यांच्याशी आधीच लग्न केलेले कायम ठेवले. हे लग्न किंवा नातं एकमेकांच्या दृष्टिकोनातून वादग्रस्त होते, कारण तेव्हा बहुपत्नीत्व कानूनी व सामाजिकदृष्ट्या कठीण गोष्ट होती. पण त्या काळात दोघांनी देखील त्या वादाचा सामना केला.
धर्मेंद्र हे प्रकाश कौर व त्यांच्या मुलांसोबत राहत होते. ती घरातील स्थिर मंडळी होती. दुसरीकडे हेमा मालिनी व त्यांच्या मुली ईशा देओल व अहाना देओल हे स्वतंत्रपणे राहत होते. ही व्यवस्था दीर्घकाळ अशीच राहिली. प्रकाश कौर यांनी सार्वजनिकपणे असे म्हटले होते की कोणत्याही माणसाला माझ्यापेक्षा हेमाच पसंत पडली असती. परंतु त्या म्हणाल्या होत्या की धर्मेंद्र नेहमीच एक जबाबदार वडील होता. हेमा मालिनीने देखील असे सांगितले होते की ती प्रकाश कौर यांचा आदर करते आणि त्यांच्या मुली व त्यांच्या कुटुंबाशी आदरपूर्वक वागते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी चित्रपटात त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ही केमिस्ट्री इतकी सुलभ नव्हती. तरीही त्यांनी समाज, मीडिया व कौटुंबिक जबाबदाऱ्या सगळ्या आव्हानांचा सामना करून हे नातं टिकवलं. त्यांच्या मुलांनी जसे सनी, बॉबी, ईशा व त्यांच्या आईवडिलांकडून मिळालेल्या संस्कारानुसार त्यांच्या कुटुंबाचं वारसात्मक रूप पुढे नेलं. हे होतं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. आता आपण चित्रपटाबद्दल पाहूयात. 1970 म्हणजे धर्मेंद्रचं सुवर्णयुग. त्यांच्या ॲक्शन सिनेमांनी तर पूर्ण भारत वेडा झाला होता. प्रतिज्ञा, यादों की बारात, धर्मवीर, शालीमार. स्क्रीनवर त्यांच्यात एक वेगळाच राग, प्रेम आणि पॉवर दिसायची. आणि मग आला शोले, सिनेमा बदलणारा सिनेमा. वीरू म्हणून धर्मेंद्र प्रेक्षकांच्या हृदयात कोरला गेला. बसंतीला चल बसंती म्हणत केलेली मागणी, टाकीवर चढून केलेली हास्यप्रधान घोषणा, ही दृश्य आजही लोकांना आठवतात. ऋषिकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्रला कॉमेडीसाठी शोधलं. चुपके चुपकेमध्ये त्यांचं टायमिंग, निरागस विनोद, प्रेक्षकांना त्यांचं हे रूप तितकंच आवडलं. धर्मेंद्रने सिद्ध केलं, तो फक्त ॲक्शन हिरो नाही, तो संपूर्ण अभिनेता आहे. सनी देओल आणि बॉबी देओल बापानंतर मुलांनीही बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. धर्मेंद्र नेहमी म्हणायचे, मी हे सर्व घरासाठी आणि परिवारासाठी करतो. 90च्या दशकात त्यांनी फिल्म्स कमी केल्या, पण चाहत्यांचं प्रेम तसंच होतं. 2000मध्ये अपने, यमला पगला दीवाना या चित्रपटांनी देओल परिवाराला पुन्हा एकत्र आणलं. धर्मेंद्रनं काही काळ राजकारणातही योगदान दिलं, पण त्यांचं मन कायम पडद्यावरच होतं. धर्मेंद्र कायमच चमकणारा तारा राहिला, कारण 80पेक्षा जास्त वयातही रॉकी और रानी की प्रेम कहाणीमध्ये त्यांनी धमाका केला. त्यांचे हसू, त्यांचे साधेपणा, त्यांचा सच्चेपणा आजही लोक तितक्याच प्रेमाने पाहतात. एखादा मुलगा जो पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होता, एक दिवस भारतीय सिनेमाचा ही मॅन बनतो. हे फक्त नशीब नव्हते, तर मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांवरचा विश्वास आहे. धर्मेंद्र हे फक्त नाव नाही, तो आशेचा दीप आहे. तो सांगतो, स्वप्न बघा आणि त्यांना पूर्ण करण्याचं धाडस ठेवा. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर सुपरस्टार धर्मेंद्रची ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.